बातमी मत चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलाय। मत चोरीचे आरोप आणि पुरावे पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सादर केले। निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत असून अल्पसंख्याक, दलित, मागासवर्गीयांची नावे वगळत असल्याचा आरोप केलाय। यावेळी राहुल गांधी यांनी मतदार यादीतून ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांनाही स्टेजवर आणलं। निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपनं मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। यावेळी राहुल गांधींनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात कुणीतरी तिथल्या 6018 मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला। 2023 मध्ये तिथे किती मतं रद्द करण्यात आली हे आपल्याला माहीत नाही। ही मतं वगळताना कुणीतरी रंगेहात सापडलं। एका वेगळ्याच प्रक्रियेतून नावे वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। तर मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेला आहे। मत चोरीचे आरोप आणि पुरावे पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सादर केले। निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत असून अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीयांची नावे वगळत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। यावेळी राहुल गांधी यांनी मतदार यादीतून ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांनाही स्टेजवर आणलं आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपनं मतदार यादीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। यावेळी राहुल गांधींनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात कुणीतरी तिथल्या 6018 मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। 2023 मध्ये तिथे किती मतं रद्द करण्यात आली हे आपल्याला माहिती नाही। ही मतं वगळताना कुणीतरी रंगेहात पकडलं। एका वेगळ्याच प्रक्रियेतून नावे वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे। एका शक्तीनं ही मतं डिलीट केली असं राहुल गांधी यांनी म्हटलं। अल्पसंख्याक मतदारांना टार्गेट केलं जातंय असं देखील राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। दलित आणि आदिवासींची मतं ही जाणीवपूर्वक वगळण्यात आली असल्याचं देखील राहुल गांधींनी म्हटलंय। तर मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत। मत चोरीचे आरोप आणि पुरावे पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सादर केले। निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत असून अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीयांची नावे वगळत असल्याचा आरोप केलाय। यावेळी राहुल गांधी यांनी मतदार यादीतून ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांनाही स्टेजवर आणलं आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपनं मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। यावेळी राहुल गांधींनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात कुणीतरी तिथल्या 6018 मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय आणि यावरच अधिक बोलण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आपण ऐकलंच असेल, मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत। आपली प्रतिक्रिया? खरं म्हणजे एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता, विरोधी पक्ष नेता, परंतु अशा प्रकारचे बालिश आरोप करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। बरं, ते आरोप करतायत त्यातली कुठल्याच आरोपाची सिद्धता केली नाही। यापूर्वी निवडणूक आयोगाने सांगितलं माहिती द्या, काही केलं नाही। त्यामुळे मला वाटतं त्यांचा हायड्रोजन बॉम्ब हा त्या हवेतच त्या ठिकाणी विरळलेला आहे आणि आता मला वाटतं राहुल गांधींच्या सगळ्या कृत्याचं किंवा मोहिमेचं हसू होतंय। म्हणजे लोकांसाठी काम करायचं, विकासावर बोलायचं, प्रसंगी सरकारला तुम्ही त्या ठिकाणी सरकारच्या धोरणांवर, भूमिकांवर टीका करू शकता आणि स्वतःचं स्थान निर्माण करू शकता, पण यांचा आत्मविश्वास पूर्णपणे हरवलाय आणि हतबलतेतनं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या करत जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण करता येतोय का, काही खोटं नॅरेटिव्ह सेट करता येते का, याच्यासाठी झालेला केविलवाणा प्रयत्न। प्रवीणजी, खरं तर निवडणूक आयोगाच्या संगनमतानं भाजपनं महाराष्ट्रात, बिहारमध्ये किंवा हरियाणा आणि कर्नाटकमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी केलेला आहे। मला वाटतं आरोप करायला अक्कल लागत नाही। आरोप केलं तर त्या आरोपांचं पुराव्यासहित स्पष्टीकरण द्यावं लागतं, प्रूव्ह करावं लागतं, कन्सर्न अथॉरिटींकडे ते मांडावं लागतं
तर त्याला अर्थ आहे. एवढं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, खोटं चित्र उभं करायचं, त्यातनं काही साध्य होत नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता अत्यंत सुज्ञ आहे. अशा प्रकारच्या त्यांच्या जे काही फसवेगिरी सुरू आहे आणि खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, तो या देशात अजिबात यशस्वी होणार नाही. त्यांनी पक्षाच्या संघटनेवर लक्ष द्यावं, विकासाभूमिक 4 गोष्टी बोलाव्या. प्रसंगी सरकारची ध्येय धोरणं पटत नसतील तर त्याच्यावर टीका करावी. परंतु त्यांनी आता लोकशाही मार्गाने लोकांमध्ये जाता येऊन विश्वास संपादन करता येईल यावरच त्यांचा विश्वास प्रवीणजी, राहिलेला मात्र नाही. राहुल गांधींनी काही पुरावे देखील त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडले आणि ज्यांची नावं मतदार यादीमधून वगळली आहे त्यांना देखील स्टेजवर आणलं होतं. नाही, मला वाटतं हे पुरावे प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडून काय होणार, ते त्या अथॉरिटींकडे द्यावं आणि त्याची सत्यता पडताळावी. उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेईन, मी पुरावे त्या ठिकाणी असे उभे करीन लोकांना, त्याला काही अर्थ नाही ना. आपल्या लोकशाहीमध्ये संविधानाने न्याय यंत्रणा वेगवेगळ्या टप्प्यावर उभ्या केलेल्या आहेत. आता निवडणूक आयोग आहे, न्यायालय आहे, या सगळ्या ठिकाणी आपली भूमिका मांडता येऊ शकते ना. परंतु यांना उत्तर नको आहे, कारण यांचा प्रश्नच असा आहे की तो अनित्वरित राहिला पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं केवळ ढोंग आणि सोंग आहे, त्याला काय बोलणार आपण. बरं, ठीक आहे. प्रवीणजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि